एका खेडेगावात एक श्रीमंत माणूस होता. शिवाय तो परमार्थिक होता. त्याला एक मुलगा होता व तो आपल्यासारखाच परमार्थिक असावा अशी त्याची इच्छा होती. परंतु त्या मुलाला ते आवडत नसेल. पण ना विलाजाने आपले वडील पहाटे 4 वाजता उठल्यानंतर हाही त्यांच्याबरोबर उठायचा. त्यांचे वडील रोज सकाळी नेमाने आणि प्रेमाने देवपूजा करत असत. हा पण वडिलांच्या आग्रहास्तव रोज पूजा करायचा. परंतु त्याबद्दल त्याला प्रेम नव्हते. असे बरेच दिवस सेवा चालू होती. एके दिवशी त्याचे वडील म्हणाले, "बाळू, मी उद्या गावाला जाणार आहे, तरी माझा नित्यनियम तू पार पाडला पाहिजे." मग हा म्हणतो, "बाबा, आनंदाने जा, मी सर्व काही करतो." मनात म्हणाला, "बरे झाले, म्हातारा परत येईपर्यंत रेस्ट मिळेल." दर दिवस या देवपूजेने कंटाळा आणला. दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे पहाटेच त्याच्या मातोश्री उठल्या आणि त्याला सांगितले, "बाळू, पाणी तापले आहे, स्नान करून लवकर देवपूजा कर, कारण आज दोघांचेही नित्यनियम तुलाच करायचे आहेत." हा म्हणतो, "आई, जास्त बोलू नको, आज देवपूजा वगैरे मी काहीच करणार नाही." आई म्हणते, "बाळू, 12 वर्षापासून चालत आलेला नियम बंद पाडू नको." नंतर आग्रहाने तो बरेच वेळाने उठला आणि नित्यनियम पार पाडला. पुन्हा तिसऱ्या दिवशी तोच प्रकार. आईला म्हणाला, "इकडे आण बरं सर्व देव, त्यांना विहिरीमध्ये स्नान घालून आणतो." असे म्हणून याने सर्व देव उपारण्यात बांधले व घेऊन गेला. त्यातले सर्व बकेटमध्ये ठेवून विहिरीत सोडले. परंतु गंमत अशी झाली की त्यातील जे हलके देव होते, वजनाने व किमतीने सुद्धा, ते पाण्यात बकेट बुडाल्याबरोबर वर तरंगले आणि बाजूला गेले. नंतर याने वरवर बकेट घेतली. पाहतो तो 2-3च देव बकेटमध्ये राहिले. मग हा म्हणतो, "अरे रे, फार वाईट झाले, फार वाईट झाले. मला वाटले देवाला पोहता येत असेल." असे म्हणून राहिलेले 2 देव घेऊन घरी आला व ते देवघरात ठेवले. आई म्हणते, "अरे, गंध लावला का देवाला?" हा म्हणतो, "आई, आता 10 दिवस गंध लावायला जमणार नाही." ती म्हणते, "कशाकरिता?" तो म्हणतो, "त्यांना सुतक पडले." सांगा, अशा पूजेला काय किंमत आहे? आई रागावल्यामुळे देवपूजेच्या त्रासाने हा सासरवाडीला निघून गेला. तर सासूबाईला एवढा आनंद झाला ती म्हणते, "जावई बापू, खूपच चांगले झाले तुम्ही आले ते." हा म्हणतो, "काय कारण?" ती म्हणते, "परवा तुमचे वडील येथे आले आणि तुमच्या सासऱ्यांना गावाला घेऊन गेले. मग आमची देवपूजा करण्यासाठी कोणीच नव्हते." हा म्हणतो, "आता बरे झाले का?" नंतर सासूबाईला म्हणाला, "मामी, मला देवपूजेसाठी खूप भारी भारी वस्तू लागतात." सासू म्हणते, "अहो, काही सांगा, परंतु देवपूजा करा." नंतर त्या देवघरामध्ये अत्तर शिंपले, सुगंधी उदबत्ती आणल्या, फुले आणली. जावई पूजेसाठी बसले. तेवढ्यात शेजारीणबाई आल्या आणि म्हणतात, "का हो, तुमच्या घरामध्ये एवढा सुगंध कशाचा येतो?" तेव्हा ती सासू म्हणते, "गप्प बसा, बोलू नका, जावई पूजा करतात. त्या पूजेसाठी आणलेली फुले, तेल, उदबत्ती त्यांचा सुगंध आहे हा." मग ती शेजारीण म्हणते, "बरे झाले जावई आले, ते लगेच माझीही देवपूजा त्यांच्याकडून करून घेते." मग तर याला बसल्या जागेस थंडी ताप आला. चालू पूजा सुद्धा बंद केली आणि बाहेर आला. तेव्हा शेजारीण म्हणते, "जावई, केव्हा आलात?" हा म्हणतो, "का, आम्ही केव्हाही येऊ, तुमचे काय आहे ते सांगा." ती म्हणते, "आमची देवपूजा करायची आहे." मग हा कसा तरी बळच गेला आणि कशी तरी देवपूजा केली. परंतु पुन्हा मनात असा विचार केला, आता आपण या ठिकाणी न राहता गळ्याला दगड बांधून विहिरीत जीव दिलेला बरा. लागलीच सकाळी उठून जवळच असलेल्या विहिरीवर गेला. गळ्याला दगड बांधून विहिरीत जीव देणार तेवढ्यात त्या विहिरीत मालकाने पाहिले आणि मोठ्याने आरोळी दिली, "माझ्या विहिरीत का जीव देता? जर तुम्हाला कामाचा कंटाळा आला असेल तर माझे घरी राहा."
3 वेळेला खायचं ते खा व काही काम करू नका. फक्त देवपूजा करत जा. त्याचप्रमाणे आपण कितीही देवपूजा केली तरीही काही उपयोग नाही. कारण त्याच्या बुडाशी जर प्रेम असेल तर ती देवपूजा फलद्रूप होईल. कारण देव हा ब्राह्म रंगाला फुलणारा नाही. त्याला या लैंगिक पूजेची गरज नाही. तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू